नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चमचमीत रेसिपी बनवतोय। तर यासाठी इथे मी अर्धा कप बेसन घेतलंय आणि अर्धा कप मैदा घेतलाय। घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने तुम्ही अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी मैदा मोजून घेतलं तरी चालेल। यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावरती आधी मी चोळून घेतलाय आणि नंतर यामध्ये घातला। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातले। यानंतर पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा तिथे मी लाल तिखट घातले। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। पीठ आणि मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत। इथे आता एक मोठा चमचा तेल मी छान कडकडीत असं गरम करून घेतलं। हे यावरती घालायचं। आपण अर्धा कप बेसन आणि अर्धा कप मैदा असं 1 कप पीठ घेतलं होतं। तर यामध्ये एक मोठा चमचा 1 टेबलस्पून इतकं तेल अगदी परफेक्ट आहे। तर आधी असं मी चमच्याने मिक्स करून घेतलं आणि नंतर आता हाताने चोळून सगळ्या पिठाला तेल लावून घेऊया। तर सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं, कारण यामध्ये बेसन आहे तर यामध्ये खूपच कमी पाणी लागतं मळण्यासाठी आणि आपल्याला हा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे मी हा गोळा मळून तयार केलाय, पहा असा घट्ट आहे। आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि स्टफिंग तयार करूया। तर आज आपण पुडाची वडी किंवा नाशिकची फेमस अशी सांबार वडी बनवतोय। तर यासाठी सारण तयार करूया। यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवले। यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की पाव चमचा इथे जिरं घातलं। जिरं तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। किसलेलं आलं घातलंय। हे सगळं तेलावरती परतून घेऊया। मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलं। यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घातला। यानंतर 1 चमचा खसखस घालायची आहे। खसखस आता आपण भाजून घेऊया। 1 मिनिट खसखस अशी भाजल्यानंतर 1 चमचा यामध्ये सफेद तीळ घातलेत। 1 टेबलस्पून खसखस आणि 1 टेबलस्पून तीळ घेतलेत मी। तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। खसखस तीळ भाजून झाल्यानंतर इथे आता मी पाव कप सुकं खोबरं घेतलंय, किसून घेतलंय। हे सुद्धा आपण भाजून घेऊया। याबरोबरच आता यामध्ये पाव कप शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर इथे शेंगदाणे मी आधी भाजून घेतले, सोलून घेतले आणि नंतर याचा कूट करून घेतलाय। तर हे सगळं छान असं भाजून घेतलं। आता यामध्ये आपण मसाले घालूया। तर इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। यानंतर पाव चमचा इथे गरम मसाला घातला। 1 चमचा धने जिरे पूड घातली। मिक्स करून घेऊया। हे छान सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। तर इथे मी 2 कप कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर मी निवडून धुवून घेतली आणि फॅन खाली ती अगदी ड्राय अशी सुकवून घेतली आहे पूर्ण। अजिबात त्यामध्ये पाणी राहता कामा नये आणि यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे। तर कोथिंबीर धुतल्यानंतर सुकवायची आहे, अजिबात त्यात पाणी ठेवायचं नाही आहे। कोथिंबीर आता आपण मिक्स करून घेऊया। जे आपण मिश्रण मसाले तयार केले त्याबरोबर एकजीव करून घ्यायची आहे। हे मिक्स झालंय। आता यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। तर आमचूर पावडर आणि साखरेमुळे मस्त आंबट गोड याला चव येईल आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। सगळं मिक्स करून घेऊया। आता याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, लगेचच गॅस बंद करायचा आहे। हे सारण तयार आहे। आता हे आपण थंड करून घेऊया। तर हे चटपटीत असं आंबट गोड सारण तयार करून घेतलं आहे आपण। आता आपण
पुडाची वडी तयार करायला घेऊया। तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मी मळून घेते। तर ही नागपूरची अगदी फेमस अशी रेसिपी आहे। कोथिंबिरीला सांबार म्हटलं जातं, म्हणून ही सांबार वडीसुद्धा याला म्हणतात। तर इथे मी एक गोळा घेतला आहे, आता आपण लाटून घेऊया। तर इथे पहा मी छोटीशी पोळी लाटून घेतली। तर दोन पद्धतीने तुम्हाला ही वडी फोल्ड करायला मी आज दाखवणार आहे। तर पहिली पद्धत आपण पाहूया। तर हे सारण असं ठेवून घेतलं आहे मी। एक मोठा चमचा सारण इथे ठेवायचं आहे। आता आपण फोल्ड करून घेऊया। तर असं इथे पाणी लावून घ्यायचं आधी कडेला आणि ही बाजू अशी फोल्ड करून घ्यायची आहे। कडेला सुद्धा आता पाणी लावूया आणि आता ही दुसरी बाजू सुद्धा फोल्ड करून घेऊ आपण। दोन्ही बाजू अशा फोल्ड करून घेतल्या। आता वरून सुद्धा असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता ही आपली पुडाची वडी तयार झाली आहे। आता आपण आणखी एक पद्धत पाहूया। जसं आपण स्प्रिंग रोल बनवतो त्याप्रमाणे आपण आता रोल बनवूया। तर इथे पहा पुन्हा एक मी छोटीशी पोळी लाटून घेतली, यावरती सारण ठेवलं आहे, पाणी लावून घेतलं। आता फोल्ड करूया। दोन्ही बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि आता याचा रोल बनवायचा आहे। तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही पुडाची वडी तयार करू शकता। तर इथे मी आता पहा वड्या तयार करून घेतल्यात। तर आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये माझ्या 6 वड्या तयार झाल्यात। आता आपण या फ्राय करून घेऊया। तर इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि ह्या वड्या सोडायच्यात। एका वेळेस मी 2 वड्या तेलात घालते। पाहू शकता तेलात सोडल्या बबल्स येत आहेत, म्हणजे तेल व्यवस्थित असं गरम होतं। आता मीडियम फ्लेमवरती आपण या फ्राय करून घेऊया। खूपच मस्त खुसखुशीत असं याचं आवरण होतं आणि याचं स्टफिंगसुद्धा खूपच आपण चटपटीत बनवलं आहे। आंबट गोड अशा चवी आहेत, त्याच्यामुळे खूप छान लागते। तर इथे पहा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला वडीला, आपण काढून घेऊया। तर ही पुडाची वडी कढीबरोबर सर्व केली जाते। तर ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। इथे मी टोमॅटो केचप बरोबरही सर्व केले, चवीला अप्रतिम लागते। सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर यायला लागले, त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।